दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. मध्ये राजा शंकराय तक्षक जो आहे त्याला तो 1000 फण आहे. रत्न मोठी मोठी रत्न फणावर आहे. जिकडं तिकडं प्रकाश पडलेला आहे. प्रकाश आहे. थोडी भीती वाटली याला. इतके साप आहेत म्हणाला काय माझं कसं. पण जराशी निर्भयताही वाटली. भगवान शंकरांचा भक्त होता तो. साष्टांग नमस्कार सर्पराजाला घातलेला. त्याने विचारलं नागकन्यांना कुठला आणला हा मनुष्य. काय आम्हाला माहिती नाही म्हणाले. आम्ही नदीवर गेलो होतो आणि हा वाहत आला तिथं. त्याला आम्ही घेऊन आलो म्हणाले जिवंत करून. बघा त्याला विचारलं बाळ कोण आहेस तू कुठला राहणार आहे. मी म्हणाला पृथ्वी भूलोकावरचा राहणार आहे. नळराजाचं यश आपल्या कानावर आलं. नळराजाचं यश सगळ्या त्रैलोक्यामध्ये पसरलेलं. श्लोको नरो राजा. सकाळी उठून त्याचं नुसतं नामाचं स्मरण केलं तरी सुद्धा पापनाश होतो. असे राजे होऊन गेले पूर्वी. त्यांचं नुसतं नाव घेतलं तरी पापक्षय होत. त्याचा मला म्हणाला मी नातू आहे. माझा विवाह झालेला आहे. आणखी मी स्नान करण्याकरता पोहण्याकरता आलो आणि त्या ठिकाणी बुडालो. पण नागकन्याने मला जिवंत केलं. त्यामुळे आपलं दर्शन मला घडलेलं आहे. तार्थ झालो आपली कृपा माझ्यावर असावी. तुमचं कुलदैवत कोण आहे म्हणा. त्याला आनंद झाला. महाराज भगवान शंकर हे आमचे कुलदैवत आहे. त्यांची आमची पूजा अर्चा आम्ही करत असतो. संपूर्ण विश्व त्या परमेश्वराच्या स्वाधीन आहे. भगवान शंकर हे संहार देवता आहेत अशी लोकांची कल्पना नाही. भगवान शंकर सर्व विश्वाचं पालन करणार आहे. अष्टाभिर्यस्य कृत्स्नं जगदपि तनुभिः बिभ्रतो नाभिमाना. कालिदासाने सांगितलेलं आहे. शंकरांची 8 रूप आहेत. पृथ्वी जल तेज वायू आकाश ही 5 महाभूत. सूर्य चंद्र आणखी अग्निहोत्री द्वारे सोमयाजी अशी 8 स्वरूप शंकरांची आहे. आणि त्या 8 मूर्तीच्या द्वारे भगवान शंकर हे सर्व जगाचं परिपालन करीत आहे. पण इतकं कार्य चालू असताना सुद्धा ज्यांच्या मनामध्ये अभिमान बिलकुल नाही. निर्भिमान त्या विश्वाचं मी पालन करतो. सगळ्यांना मी आणखी संरक्षण करतो असा अभिमान व्यक्तींचित नाही. म्हणून भगवान शंकरांची पूजा करावी असं कालिदास सांगतात. शंकरांचं महत्व वर्णन करीत असताना त्याने त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. एकैश्वर्ये स्थितोपि प्रणत बहुफले यस्य जनिते. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य काय आहे. भगवान परमेश्वर भगवान शंकर जे आहेत त्यांचं महत्व काय आहे हे दाखवताना ते म्हणतात. ईश्वराचं सामर्थ्य असं आहे की संपूर्ण सत्ता पूर्ण सत्ता त्यांची आहे. जो शरण आलेला आहे त्याला वाटेल ते घेण्याचं सामर्थ्य आहे. इतकं सामर्थ्य असून सुद्धा यश स्वयं कृत्तिवासा स्वतः मात्र भोगाकडे लक्ष. त्याग आहे. येणारा मागणारा त्याला वाटेल ते देतात. पण स्वतः व्याघ्र चर्म पांघरून बसले. अंगाला आणखी राख भस्म लावून बसले. काही स्वतः भोग नाही. हे एक भारतीय संस्कृतीचं अंग आहे. त्याग हा मनामध्ये आहे. भोगाकडं. दुसरी गोष्ट संयम किती आहे. कांता संमिश्र देहोबी अविषय मनसाम यतीना. शंकरांची कांता शंकरांच्या शरीरातून. जवळ स्त्री आहे. अर्धनारी नटेश्वर म्हणतात. शरीराचा अर्धांगी म्हणजे खरोखर अर्धा भाग पार्वतीचा आणि अर्धा भाग शंकरांचा. म्हणजे
स्त्री ही शरीरामध्येच आहे इतक्या सन्निध असताना सुद्धा अविषय मनसाम ज्यांचं अंतःकरण निर्विषय झालेला मनामध्ये कोणताही विषय ज्यांच्या राहिलेला नाही अशा मोठ्या मोठ्या महात्म्यांचे अग्रणी आहेत. इतकी कांता जवळ असून सुद्धा मनामध्ये तो विषय सुद्धा नाही. इतकं वैभव जवळ असून सुद्धा त्याच्या भोगाकडे लक्ष नाही. कांता आणखी कनक त्या दोन्हीपासून अलिप्त भगवान शंकर. आणि तिसरं महत्व सांगतात अष्टाभिर्यस्य कृत्स्नम जगदपि तनुभिः बिभ्रतो नाभिमान. आपल्या अष्टमूर्तीच्या योगाने संपूर्ण जगाचं पालन करण्याचं कार्य भगवान शंकर करीत असताना सुद्धा ज्यांना अभिमान नाही. म्हणून म्हणतात कालिदास की सन्मार्ग आलोचना जपन तामसी मृत्यू दिशा. असा जो भगवान शंकर आहे त्या भगवान शंकराने आमच्या मनातली तामसी वृत्ती दूर करावी, तमोगुण दूर करावा, सत्वगुणाचा उदय करावा. म्हणजे काय हो, सन्मार्गाचा आम्ही विचार करू लागू. आचरण हे पुढे आहे. सन्मार्ग आहे त्याच्याबद्दल आमच्या मनात काहीतरी विचार यावे याच्या करता आमच्या मनातला तमोगुण गेला पाहिजे. ते कार्य भगवान शंकरच करू शकतील. त्यांनी आमच्यावर एवढी कृपा करावी ही प्रार्थना कालिदास करतात. हे आमचं कुलदैवत आहे म्हणाले तो चंद्रांगद राजपुत्र सांगतोय महाराज. असे भगवान ज्ञानमूर्ती आहे. त्या ज्ञानमूर्ती भगवान शंकरांची उपासना आमच्या घरात आनंद घडत. वा वा म्हणाले राजपुत्रा, फार सात्विक तुझी बुद्धी आहे. तू राहतोस का इथं म्हणाले. आमच्या राज्यात राहा, काही इथं कमी नाही. पुष्कळ अमृत आहे, वाटेल तितकं अमृत आहे आणि काही कमी नाही. कल्पवृक्ष आहे, सगळे भोग आहेत म्हणाले. इथं कोणतंही दुःख नाही. आनंद होईल म्हणाले आम्हाला तू राहिलास. राजपुत्र म्हणाला महाराज राहिलो असतो पण माझं नुकतंच लग्न झाले नाही. ती स्त्री माझी आणखी दुःखी झाली असेल. माझे आई बाप आहे त्यांनाही फार दुःख झालं असेल. ते तिकडं माझं लक्ष लागलेलं आहे. एखाद्या वेळेला अतिशय शोकामुळे आणि त्याने जर आपला प्राणनाश करून घेतला तर काय करायचं. स्त्री आई बाप सर्व जर आणखी देहत्याग त्याने केला तर फार अनर्थ होईल. म्हणून मला एकदा तिकडं जावं असं वाटत आहे. आपल्या कृपेनं पुन्हा दर्शन आपलं घडेल तशी कृपा आपण करा. बरं आहे म्हणाले. जा म्हणाले. त्याला सगळं आणखी अमृत दिलेलं आहे. उत्तम वस्त्र दिलेले, पाताळातली ती वस्त्र सगळी, आणखी त्याचप्रमाणे कल्पवृक्षाची फळं वगैरे दिलेली आहे. उत्तम घोडा दिला त्याला बसायला आणि स्वतःचा पुत्र त्याच्या बरोबर त्याला सहाय्या करता म्हणून राजाला नेऊन म्हणाले त्याच्या राज्यामध्ये पोची आणि नंतर तू ये. आपल्या मुलाला निघाला इंद्रांकडे आणि त्या नदीतून वरच्या बाजूला आलेला आहे. तीरावरती येऊन थांबलेला आहे. नागपुत्र बरोबर आहे. काही मंडळी त्या दिवशी सोमवार होता नाही आणि श्रीमंतीने सुद्धा त्याच ठिकाणी स्नान करण्याकरता नदीवर आली. मैत्रिणी काही लोक. श्रीमंतीचं लक्ष त्याच्याकडे गेला. हा कोणीतरी तेजपुंज सुंदर अशा प्रकारचा कोणी दिसतो. कोण आहे मला विचार करायला लागले. मैत्रिणीला विचारते हा कोण असावा म्हणा. बरोबर नागपुत्र दिसतो आहे. हा काय गंधर्व आहे का देव आहे का राक्षस आहे कोण आहे कुणाला ठेव. पाहती आहे. स्मरण झालं 2-3 वर्ष होऊन गेली होती पण पतीचं स्वरूप त्याप्रमाणे दिसतो आहे. आपले पती आहेत की काय पण मनामध्ये सारखा तो ध्यास. पण कसं म्हणावं मेलेला पती कसा जिवंत.
म्हणून तसा विचार मनामध्ये यावा. पुन्हा पती सारखं दिसताय, शंकरांच्या कृपेनं काही अशक्य नाही असंही एकदा वाटावं, गेलेला कसा येईल असंही वाटावं. इतक्यात तो चंद्रांगद जो आहे त्यालाही आपल्या स्त्री सारखी दिसती आहे म्हणाले, पण दागदागिने अंगावर काही अलंकार नाही, अगदी मनानं झालेली आहे. जवळ आला त्यांनी विचारलं, बाई कोणाची तू मुलगी आहे, काय तुझं नाव काय? ती काय बोलली, आपल्या मैत्रिणीला सांगितलं. त्यांनी सांगितलं, महाराज चंद्रांगदाची भार्या श्रीमंतिनी म्हणून चित्रवर्णा राजाची तिचा पती इथं स्नान करण्याकरता 3 वर्षापूर्वी आलेला आहे आणि तो बुडून गेल्यामुळे अतिशय दुःखी झालेली आहे. त्यामुळे इथं लावण्य सगळं नाहीस झालेलं आहे आणि ही शंकरांचं सोमवार पूजन करती आहे. निदान राहिलेलं जीवन तरी शंकरांच्या सेवेमध्ये जावं असा हिनं विचार केलेला आहे. त्याप्रमाणे आज स्नानाकरता या ठिकाणी श्रीमंतीने विचारलं, महाराज आपण कोण आहात सांगा. स्वतः कोण आहात देवगंधर्व. आणि बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला आणि रडू लागली. आपले पतीच आहे असं जवळजवळ तिला वाटायला लागलं, पण कसं बोलायचं. अद्याप काही ओळख पटलेली नाही आणि असं परपुरुषाबरोबर असं कसं सांगा तुम्ही माझे पती आहात म्हटलं म्हणजे काय अनर्थ होईल. असे गोष्ट भोगते आपण वाचतो ह्याच्यामध्ये. सारखी रूप असतात, सारखे असतात. कितीतरी अशा स्त्रिया आणि त्यांच्या स्त्रियाबरोबर लग्न झालेली उदाहरण आपण ऐकतो आहोत. नाव कशाला सांगायचं, सांगायचं. तर त्याप्रमाणे निश्चय नाहीये. रडू लागली विचार काही तिला आणखी दुःख सहन होईना. शंकरांची पूजा करून काय माझ्या नशिबी आलं म्हणत. शंकरांनी असं करायला नको होत, त्यांची दया झाली नाही माझ्यावरती, दुर्दैवी मी आहे. रडू लागली. त्यालाही दुःख आवडलं नाही, तोही पुष्कळ त्याने शोध केलेला आहे. आवडलं दुःख. सांगितलं, बाई तुझा पती जिवंत आहे, माझा तो परममित्र आहे, माझा प्राण. अद्याप त्याने उघड केलं. तुला आजपासून 3ऱ्या दिवशी परवाच्या दिवशी तुझ्या पतीचं दर्शन, काहीच काळजी करू नकोस, आहे जिवंत आहे. जास्ती दुःख करू लागली. त्याने तिचं आश्वासन केलं, समाधान केलेलं आहे. आणखी घोड्यावर बसून निघालेला आहे. आपल्या राजधानीमध्ये जाऊन आपल्या माता पितरांना अगोदर मुक्त करायचं. या तिच्या मैत्रिणीने सांगितलं होतं. तिच्या सासू सासऱ्याला तुरुंगात ठेवले आणि त्याचा शत्रूने राज्य घेतलेला आहे. त्यांना अगोदर मुक्त करायचं, नंतर इकडे राजपुत्र बरोबर होता. राजधानीच्या आणखी वेशीपाशी तो राजपुत्र थांबलेला आहे. नागपुत्राला सांगितलं, जा म्हणाले, शत्रूंना सांग मी आलेलो आहे आणि मुकाट्याने राजाला मोकळं करा, त्याला राज्य द्या. आणि हे जर ऐकलं नाही तर तुम्ही कुणीही जिवंत राहणार नाही. तो नागपुत्र गेला. तक्षकाचाच मुलगा तो होता. त्याने सांगितलं, कोण आहे तिथं, तुम्ही मुकाट्याने इंद्रसेन राजाला राज्य द्या. तसा मुलगा चंद्रांगद पाताळ लोकातून आलेला आहे. मी प्रत्यक्ष त्याला सहाय्य करण्याकरता तक्षकाचा पुत्र आलेलो आहे. आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला सर्वांना ठार मारू शकेल, संबंध राजधानी जाळून टाकील म्हणाला. काय करताय, भीतीमुळे काहीतरी हे होत ना, कार्य चालू आहे. वंशजामध्ये जे वर्णन केलेलं आहे, सूर्यनारायण रोज सकाळी येतात, त्याचप्रमाणे अग्नीचं कार्य चाललंय. वारा रोज वाहतो आहे. वारा असं कधी म्हणत नाही मी आज सुट्टी घेणार आहे. काय रोज 24 तास आपलं व्हायचं म्हणजे काय. सूर्यनारायण म्हणाले, रविवार तुम्ही सगळे सुट्टी घेता, मला रविवार सुट्टी नको. नाही, चालत नाही. भीती आहे, ईश्वराची भीती. त्यामुळे ही एवढी मोठी मोठी माणसं, पण आपलं काय अखंड गांधी.
वायू, अग्नी, सूर्य, मृत्यू सगळे आपल्या आपल्या कार्यामध्ये निमग्न आहेत. याला कारण ती भीती आहे. दराडा असल्याशिवाय आणखी चालत नाही, राज्य चालत नाही. तो दराडा कमी झाला, ढिलेपणा झाला, संबंध अव्यवस्था, संबंध प्रजाजन सगळेही आणखी दुःखी होऊन जातात. त्याबरोबर ते घाबरलेले आहेत. त्या राजाला तुरुंगातून काढून आणलं, सिंहासनावर बसवलं, त्याचे पाय धरले, महाराज क्षमा करा, आम्हाला आणखी मुक्त करा वगैरे सगळं झाले. हा तक्षकाचा मुलगा धावून गेला. राजेसाहेब चंद्रांगदा आपला आलेला आहे बरं का, बाहेर आहे. आमच्या लोकात तो आलेला होता, आता आपल्याला भेटण्याकरता आले. ऐकल्याबरोबरच राजाला अगदी दुःख झालं, मूर्छित पडला, त्याला सावध केलं. महाराज आता काही दुःख करायचं काम नाही, म्हणत आलेला आहे. सगळ्या राजधानीमध्ये सगळा सणा संभाळन करा, पूर्ण वगैरे लावा, पताका लावा वगैरे आज्ञा केली आणि त्यांना भेटण्याकरता राजा झालेला आहे. चंद्रांगदाची भेट झाली. साष्टांग नमस्कार पित्याला मातेला केले आणि प्रार्थना केली. महाराज मी सुखामध्ये होतो म्हणाले, पण तुम्हाला तुंगामध्ये राहावं लागलं. माझ्या पायामध्ये अपराध झाडला, त्याची क्षमा करा. भाऊ बहिणी सगळ्यांनाही भेटलेला आहे. आनंद झाला. तक्षकाने दिलेला तो नजराणा पाहूनच अतिशय आणखी त्यांना आश्चर्य वाटलेलं. तक्षकाच्या मुलाचाही आणखी संभावना, त्याचाही मान सन्मान केला, सत्कार केला आणि ते निघून गेले. त्या इंद्रसेन राजाने आपल्या व्याह्याकडे दूत पाठवलेले आहे. पत्र देत की असा असा तुमचा जावई आलेला आहे, पण पुन्हा आता हे करायला पाहिजे. मेलेला आला म्हणून पुन्हा संबंध आणखी विवाह म्हणा किंवा काय सगळं काय जे करायचं. आनंद झाला त्या चित्रवर्मा राजा. श्रीमंतीनेही ही बातमी समजली की तेच आपले पती आहे, पण अद्याप निश्चित झाले नाही. प्रत्यक्ष दर्शन झाले. संबंध वऱ्हाड घेऊन तो इंद्रसेन राजा आलेला आहे आणि पुन्हा त्यांचं योग्य विवाह वगैरे ते झालेला आहे. भेटी झालेल्या श्रीमंतीनी आणि चंद्रांगदाच्या अमृत दिलेला आहे. कल्पवृक्षाची फळं दिलेली आहेत. उत्तम उत्तम वस्त्र तक्षकाने दिलेली तिला दिलेली आहे. आणि याप्रमाणे त्या तिच्या सासऱ्याने म्हणजे इंद्रसेन राजाने सुद्धा सांगितले की श्रीमंतिनीची शिवसेवा शिवभक्ती यामुळे आमचा चंद्रांगद आम्हाला पुन्हा मिळाली. आम्ही काय केलं म्हणे, आम्ही तुरुंगातच जाऊन राहिलो असेल, पण हिचा जो प्रयत्न आहे 7व्या वर्षापासून अखंड आणखी ती शिवसेवा चालू आहे. चंद्रांगद गेला तरी सुद्धा मेला असंही समजली नाही. वैयक्तिक एक व्यक्ती, बाकीच्या सगळ्या व्यक्तीने मेला असा निर्णय केला असेल, पण हिच्या मनाचा निर्णय नाही. शंकरांची कृपा अशी नाही आहे. शंकर असं कुणालाही सोडणार नाही, निर्दय नाही. त्यांची कृपा, त्यांची शक्ती फार मोठी आहे. हा वैयक्तिक इसा निश्चय असल्यामुळे आणि हा मुलगा मला मिळाला. रुक्मिणीनं एकटीनच पत्र पाठवलं होतं. रुक्मिणीचं मन कसं आहे हे श्रीकृष्णाला समजून आल्यानंतर काय करायचं म्हणाले. बहुमत आई बापांचं किंवा कुणाचं आहे. तिच्या विरोधी सगळे लोक आहे. आई बाबांना काही बोलता येत नाही. तिचा ज्येष्ठ बंधू विरोधी आहे, त्यामुळे हिचं लग्न थांबलेलं आहे. हिची इच्छा जर आमच्या बरोबर विवाह करायची आहे तर कोण आड येतोय पाहूया. म्हणजे केवळ एका व्यक्तीनं त्या राजकन्येनं पत्र पाठवलं होतं तरी सुद्धा तिचं जे मनोधैर्य आहे, तिच्या मनाचा निश्चय जो आहे तो पार पाडण्याकरता श्रीकृष्ण तिथे आले. सगळ्यांचा पराजय करू आणि त्या रुक्मिणीला घेऊन गेले. तिच्याबरोबर त्यांनी तर भक्ताची जी अंतःकरण वृत्ती आहे, मनोवृत्ती, ती जर निश्चित असेल
तर त्याला दुसऱ्या कोणाचं आणखी दुसऱ्याने बरं म्हटलं तर त्याचं बरं होणार असं. वैयक्तिक मनोभूमिका ही श्रेष्ठ असली पाहिजे. ईश्वराची शक्ती कायम आहे, पण याच्या मनामध्ये जर संशय उत्पन्न झालेला असेल तर त्याच्याशी याच्या मनाचा संबंध होऊ शकत नाही. निश्चल मनाचा संबंध ईश्वर शक्तीशी होतो आहे. त्यामुळे याच्या अंतःकरणामध्ये जे जे येईल ते पूर्ण होत आहे. समर्थाने एका ओळीमध्ये लिहिलेला आहे, ईश्वर भक्ताचा निर्धार असा होतो असतो म्हणाले, मनी धरावे ते होते, विघ्न अवघेज नासोन जाते, कृपा केली या रघुनाथे प्रजीत. जीवाने मनामध्ये जे जे विचार आणले असतील ते सगळे विचार परिपूर्ण होता रघुनाथाची कृपा ही आहे. हा त्यांचा विश्वास आहे. विश्वास फलदायक हा विश्वास साधकाच्या मनाची भूमिका उच्च पाहिजे हे मुख्य सांगतात. कुणाच्याही वचनाने कुणाच्याही सांगण्यावरून आणि बुद्धिभेद होऊन उपयोग नाही. बुद्धी स्थिर पाहिजे. याची उदाहरण अनेक कथा आणि याच्यामध्ये गुरुचरित्रामध्ये आलेले आहेत. 10 सहस्र वर्ष राज्य त्यांनी जंगलांगणाने केले नाही. श्रीमंतीची सेवा शिवसेवा अखंड शेवट पर्यंत चाललेली आहे आणि भगवान शंकरांच्या कृपेने त्यांचं इहलोकातलं जीवन हे उत्तम झालेलं आहे आणि ही शेवटी कैलास पर्वतावरती त्यांना राहता आलेला आहे. ही कथा आणि सद्गुरु महाराजांनी त्या सावित्री सतीला माहूरच्या सतीला सांगितलेली आहे आणि ही नंतर ते सोमवार व्रत करायला सांगितलं. पुढं त्यांनी ते कायमच ठेवलेलं आहे. तिला पुढं 5 मुलं झालेली आहे, पण संसार वगैरे झाला. याच्यानंतर कर्मयोग जो आहे, ब्राह्मण कर्माचं आचरण कसं करावं, अतिशय मोठी जबाबदारी ब्राह्मणावर आहे. वर्णानाम ब्राह्मणो गुरु हे काही नुसत्या अभिमानाने त्यांनी सांगितलं. सगळे नियम धर्म जर त्याने पालन केले तर त्यांच्या द्वाराने सर्वही समाजामध्ये शांतता निर्माण होणार. ज्ञानशक्ती उत्तम असली पाहिजे. सर्व ज्ञान त्याने मिळवलं पाहिजे आणि त्या ज्ञानाचा उपयोग सर्वही समाजाकरता त्यांनी केला पाहिजे. श्रेष्ठ कनिष्ठ भाव त्यांच्या मनामध्ये उपयोग नाही. अहंकार उपयोग नाही. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांती आर्जवम हे जे सगळे गुण सांगितलेले आहेत भगवंताने, या गुणांचा अभ्यास करायचा आहे आणि आपल्या आचार धर्माचं परिपालन करायचं आहे. याकरता एक कथा आणखी गाणगापुरामध्ये घडलेली ती सिद्धाने नामधारकांना सांगितलेली आहे. गाणगापुरामध्ये एक ब्राह्मण आचारनिष्ठ अशा कर्म मार्गावर अढळ श्रद्धा आहे. आपल्याला सांगितलेली शास्त्राने कर्म ही आपण केली पाहिजे. त्याप्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही कर्म मार्गामध्ये तो मग्न असतो. कुठेही जेवायला जायचं नाही, प्राण नाही, काही नाही. पण त्याला मिळालेली स्त्री मात्र तिची आणखी अशी वासना, चांगलं चांगलं अन्न मिळावं, चांगली वस्त्र मिळावी, चांगलं हे करावं, अशी अद्याप तिची बुद्धी तयार झाली. गाणगापुरामध्ये पुष्कळ मंडळी श्रीमंत मंडळींनी यावं, अन्नदान करावं, पुष्कळ वस्त्रदान वगैरे करावं. यांच्या घरी बोला म्हणाल की या ब्राह्मणाने सांगावं मी काही जेवायला जात नाही, मला जेवायला जायचं नाही. एकदा मोठा एक श्रीमंत मनुष्य आला आणि त्यांनी मेहुण म्हणजे नवरा बायको दोघांनाही आमंत्रण दिलं. ही आली आपल्या नवऱ्याकडे, अहो मोठा श्रीमंत मनुष्य आहे, चांगलं पक्वान्न मिळेल, चांगली वस्त्र विस्त्र आपल्याला नेसायला मिळते. यांनी सांगितलं तुला जायचं असतं तू जा, मला काही इच्छा नाही. ही आली त्याच्यावर, महाराज मी येते जेव्हा. ते म्हणत तुला एकट्याला जेवायला येत नाही, तुम्ही दोघांना आम्हाला सांगायचंय. आता काय करायचं, चांगला आलेला असताना येऊ. मग ही गेली मठामध्ये महाराजांच्या. म्हणजे दैवयोग कसा विलक्षण आहे.
याला इच्छा आहे आणखी धर्ममार्गाचं धर्माचं आचरण करा, पण ही अशी भेटली की नुसती आपणच आग्रह करून नाही. मठात गेली, महाराजांना म्हणाली, महाराज काय माझं दैव आहे म्हणाली की चांगलं जेवायचं मुला म्हणालेलं आहे, अन्न वस्त्र चांगलं मिळेल, आणि हे तरी येतच नाही म्हणतात. त्यांना मुला म्हणाल का रे बाबा, आणि तुझ्या घरातली कुलस्त्री म्हणाली, असं तिचं आणखी मन इतकं असं ठेवणं बरं नाही. जाईना जेवायला आजच्या दिवस, म्हणजे तिची तरी इच्छा पूर्ण होईल म्हणा. आता तो म्हणाला, महाराज माझा नियम आहे, पण तुमची आज्ञा आणि तो म्हणा. हा विचारा खिन्न झालेला. जेवायला सगळी पानं मांडली आहे, सगळी मंडळी बसली जेवायला. शीही बाई दिसती त्याची बसली, हाही जेवायला बसलेला आहे. आणि हिच्या दृष्टीला असं दिसायला पक्वान नाही, पण कुत्री आलेली आहे. ती कुत्री ही पानामध्ये खात आहे. ही डुकरं आहेत लहान लहान, तीही पानामध्ये जेवत आहे. तिलाच फक्त दिसलं ना, बाकी सगळे जेवत आहेत मुकाडे. हा आपला मुकाड्याने बसून राहिलेला आहे, काही एक घास सुद्धा याने खाल्लेला नाही. तिच्या करता म्हणून गेलेला आहे. म्हणजे स्वतःहून आपणाकडून घडणारं पाप हे नाही, पण दुसऱ्याच्या संसर्गामुळे हे पाप घडते. असे काही दैवयोग असतो. करावं लागलं. ती उठली पानावर. तिलाही अगदी वाईट वाटलं आणि पश्चाताप केला झाला. आपल्या पतीला सांगितलं, महाराज चूक झाली माझी, आता याच्या पुढे कुठेही जेवायला जायचं नाही माझाही. असे श्वान सुकर येऊन जेवले महाराज. आले दोघे गुरु महाराजांचे. गुरु महाराज म्हणाले, काय झाले का, अन्न चांगलं पक्वान्न मिळाली का खायला. चुकले म्हणाली, महाराज हे असलं अन्न मिळालं. बर म्हणाले, बाबा हा तर दुःख करा. काय म्हणाला, माझा नियमभंग झाला, प्राण घ्यायचं नाही म्हणून मी ठरवलं. ह्या स्त्रीच्या पायामध्ये असं मला झाले, जाऊ दे म्हणाले. आणि मग त्याने सगळे नियम सांगितलेले. नियम जरी असले तरी त्या नियमामध्ये सुद्धा अपवाद काही असतो. एखाद्याला जर काही ब्राह्मण मिळालं, त्याच देवकर्म पितृकर्म जर राहत असेल तर त्या ठिकाणी जेवायला जायला पाहिजे म्हणाले. असंही शास्त्राने सांगितलेलं आहे. अन्नदानाचा दोष जरी असला तरी ज्याला कोणीच मिळालं नाही त्याला तर काही अन्नदान करण्याची इच्छा आहे तर तुला जावं लागेल. नंतर तू गायत्री मंत्राचा जप कर, त्या पातकाचा परिहार कर. म्हणून त्याला कोणचं अन्न घ्यावं, कोणचं अन्न घेऊ नये, हा सगळा नियम आचार धर्म त्याला सांगतो. शरीराचं सुद्धा, शरीर शुद्ध राहण्याकरता सुद्धा आहार विहाराचे नियम सुद्धा आपल्या शास्त्रकारांनी सांगून ठेवले. कोणचा कुठं आहार घ्यावा, कुठं घेऊ नये, कोणच्या वेळेला कसा आहार घ्यावा, काय घ्यावा, सगळे नियम आहेत. त्याप्रमाणे त्याला आणखी भक्षाभक्ष विवेक जो आहे, कुठं अन्न घ्यावं कुठं घेऊ नये, सगळं त्याला समजून सांगितलं. आणि त्यांनी प्रार्थना केल्यावरून पराशर ऋषींनी आणि सर्व ऋषींना जो काही आचार धर्म सांगितलेला ब्राह्मणाचा आचार, तो सर्व ही आचार त्याला सांगितले. सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत किती आचारामध्ये ब्राह्मणानं त्याने निमग्न केले. जितका आचार धर्माचं पालन जर केलं तर त्याचं फळ मिळणार आहे, नाहीतर त्याच्या विरुद्ध फळ. त्यामुळे दंत धावन करायचं, दात घासाय करता कोणचं काष्ठ घ्यावं, कोणत्या याचं किती अंगुळ पाहिजे, किती पाहिजे, कोणत्या दिवशी घासावे दात, कोणत्या दिवशी घासू नये, किती नियम सांगितलेले. आणि हे सगळे नियम, स्नान करताना कशी कुठं मौन धारण करावं, हे करावं, संध्या कशी करावी, काय करावी, त्याच्यानंतर आणखी पूजा कशी करावी, हे सगळं समजून सांगितलं. पूजेला फुलं कोणची आणायची, काय आमचं लक्ष आहे. कोणची फुलं कोणत्या देवाला व्हायची, कशी व्हायची, हे सगळे व्यवस्थित आणखी नियम आचार धर्म त्याला समजून सांगितलं. आचार व्यवहार आणि काय हे तीन निसंदिग्ध रीतीनं सांगण्याकरता हे महात्म्य आहे.
त्याप्रमाणे आणखी भोजन कसं करावं, अतिथी कोणी आलेला असताना त्याची पूजा करावी, त्याला भोजन द्यावं, हे सगळे धर्म सांगितले. घरामध्ये राहून सुद्धा सामाजिक दृष्टीनं अतिथी देवो भव हे जे साहित्य कशा करता सांगितलं. गावामध्ये आलेला कोणीही अतिथी मध्यान्ह काळच्या वेळेला वैश्वदेव झाल्यानंतर वाट पाहावी म्हणतात. पूर्वी वाट पाहत होते, आल्याबरोबर त्याला जेवण द्यायचं, ओळख असो नसो काही नाही, जे असेल आपल्या जवळ ते त्याला पूजन घालायचं आणि नंतर त्याने जायचं. तर हा जो काही अतिथी धर्म आहे त्यागाचा अभ्यास आहे. उपोषण सांगितलेली आहे, तुमच्या दिवशी खायचं नाही, काय खायचं नाही, सगळी उपोषण सांगितलेली आहे. 24 तास अन्न पाहिजे अमुक पाहिजे अशी तरी मनाची जी सवय लागली ती थोडी तरी एक दिवस तरी सुद्धा उपोषणाचं तात्पर्य हेच आहे ना. एक दिवस तरी अन्नाच्या पासून आपलं मन बाजूला होतंय की नाही पाहायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. हे सगळे धर्म त्यांनी सांगितले. निद्रा कुठं करावी, कशी करावी, काय करावं, स्त्री संग कसा करावा, कोणत्या दिवशी करावा, सगळं सांगितलेलं. त्यात काहीही त्यांनी सोडलेलं नाही. संन्यास घ्यावा म्हणून सांगितलं नाही. अशा धर्माचं परिपालन केलं म्हणजे तुला काहीही कमी पडणार नाही. त्याप्रमाणे तो ब्राह्मण आचार धर्माचं पालन करून महाराजांच्या आज्ञेप्रमाणे राहिला आणि त्याला काहीही कमी पडलं. आपोआप त्याच्याकडे आणखी सर्वांचं रक्त लागलं. अन्न वस्त्र कुठे किती पोटाला लागणार आहे किती. आमचं मनच जास्ती अशा आणखी वासनावर बनल्यामुळे कितीही मिळालं तरी आम्हाला कमीच पुरत नाही. हे सगळी तक्रार नेहमी आहे. परंतु कितीही संग्रह करून ठेवला तरी तो संग्रह बँकेमध्येच राहणार ना. तो काही इतका पैसा रोज लागतो का आम्हाला लागणार की थोडंच लागणार. परंतु जास्ती मिळायला लागल्यानंतर आणि मनाची वृत्ती अशी आहे की जास्ती आशा वाढत जाते. लाभ जितका जास्ती तितका लोभ जास्ती. कमी लाभ असला म्हणजे कमी लोभ. त्याच्याकरता भक्तांनी प्रार्थना केली जाईल. कुंतीनं मागितलेलं आहे की देवा हे वनामध्ये माझी मुलं होती तेच बरं होत. राज्य आता त्यांना तुम्ही मिळवून दे. शत्रू सगळे नाहीसे झाले, कुणीही शत्रू नाही. आणि असं निस्तबद्ध राज्य मिळालेलं आहे. हे चांगलं का पूर्वीची वनवासाची स्थिती चांगली असा विचार माझ्या मनापुढे आला असताना मला वनवासाची स्थिती बरी वाटते. मला असा नियम नाही आहे. राज्य मिळालेलं आहे, कोणी शत्रू आपल्याला राहिलेला नाही. अशा रीतीनं मनामध्ये जर कदाचित अहंकार गर्व वगैरे उत्पन्न झाले तर आपल्या आचारापासून तुमच्या भक्तीपासून हे कदाचित दूर होती आणि यांचं संबंध कल्याण होईल. म्हणून पहिली स्थिती बरी आहे. विपदः सन्तु नश्यन्तु. आम्हाला संकटाच्याच प्रसंगामध्ये संकटामध्येच तुम्ही नेहमी ठेवा म्हणजे तुमची आठवण मला होत राहील. तुमची कृपा दृष्टी आमच्यावर राहील. नाहीतर तुम्हाला मी विसरून जाऊ. तुम्हाला विसरणं म्हणजे हा मृत्यू आहे. तुम्हाला विसरून पुष्कळ संपत्ती मिळाली तर ते काही सुख नाही आहे, उलट नरकाचा तो मान. हे विचार राजमाता कुंतीनं आपला मुलगा सम्राट राजा झाल्यानंतर आणखी देवाची प्रार्थना केली. तर याप्रमाणे संपूर्ण आचार धर्म महाराजांनी सांगून दिलेला. त्या ब्राह्मणापासून पुढे तसाच घेणारा एखाद दुसराच असणार, त्यालाही ते ज्ञान मिळालं. कर्माचीही परंपरा आहे, भक्तीचीही परंपरा आहे, ज्ञानाची परंपरा आहे, योगाची परंपरा आहे. पण एखादा दुसरा उत्तम अधिकारी पाहून त्याला ते ज्ञान देऊन टाकायचं हे काम महात्म्यांचं अविच्छिन्न झाले. भारतवर्षामध्ये सगळ्या परंपरा अद्याप कायम आहे, उत्तम प्रकाराने चाललेले आहे. जास्ती आणखी बहुजन लोकांमध्ये त्याचा देखावा नाही आहे. देखावा करण्याकरता हा आचार वैयक्तिक आपली आत्मसुधारणा व्हावी,
चित्ताशी आणखी उन्नती व्हावी मनाची, याच्या करता ही सगळी साधनं केल्या. या हा सर्व उपदेश महाराजांनी त्या ब्राह्मणाला केला. त्यांनीही आचार धर्माचं परिपालन करून आणखी आपला उद्धार करून घेतलेला. याच्या पुढं भक्ती योगाचं उदाहरण, कर्मयोग आतापर्यंत संपलेला आहे, ज्ञानयोगही झालेला आहे, आणि आता भक्तियोगाची उदाहरण मोठे मोठे भक्त कसे होऊन गेले, श्रद्धा कशी पाहिजे भक्ताच्या मनामध्ये, अशी अनेक चरित्र आणखी ती उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये त्या चरित्रांचं आलोचन आहे. कृष्ण प्रभूने अर्जुनाला सर्व साधनांचा उपदेश केला भगवद्गीता रूपाने. अर्जुनासारखा सात्विक प्रकृतीचा श्रेष्ठ मुख कर्तव्य भ्रष्ट होऊ लागला, त्याची बुद्धी योग्य मार्गावर यावी या उद्देशाने भगवंताने कृपा केली त्याच्या. भगवद्गीतेमध्ये सर्वही साधनांचा विचार मांडलेला आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, अष्टांगयोग सगळे योग आहेत. हा जसा उपयोग अर्जुनाला उपदेश केला, त्याप्रमाणे भूलोकातून वैकुंठ लोकाला जाण्याच्या वेळी उद्धवासारखा जो मोठा प्रिय शिष्य आहे, मोठा भक्त आहे, ज्याला स्वतःची विभूती म्हणून भगवान म्हणताय, त्वंतु भागवतेष्वहम, भगवत भक्तामध्ये उद्धवा तू माझं रूप आहे, असं मोठ्या अभिमानाने सांगतात. अशी उद्धवजींची योग्यता, त्यालाही सर्व ज्ञान दिलेलं आहे. हे तिन्ही योग कर्म, ज्ञान, भक्ती आणि हा योग म्हणून जो आहे अष्टांग योग, या सर्वाचाही उपदेश उद्धवजींनाही भगवंताने केलेला आहे. भगवद्गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी टीका केली. ज्ञानेश्वरी अथवा भावार्थ दीपिका त्याला म्हणतात, प्रसिद्ध आहे महाराष्ट्र भाषेमध्ये. आणि उद्धवजींना केलेला जो उपदेश आहे श्रीकृष्णाने, त्यावर एकनाथ महाराजांनी टीका दिली. एकनाथी भागवत हे जवळजवळ ज्ञानेश्वरीच्या दुप्पट आहे. 9,000 ओव्या ज्ञानेश्वरी मध्ये आहे, पण याच्यामध्ये जवळजवळ 17-18 हजार ओव्या आहेत नाथ भागवतामध्ये. सविस्तर अगदी विवेचन केलेलं आहे. सर्वही जीवांच्या बुद्धीमध्ये साधन जीवानी कोणची करावी हे ज्ञान व्हावं. ज्ञानानंतर प्रत्यक्ष क्रिया आहे, आणि ज्ञानपूर्वक जर आचरण केलं तर त्याचा काही उपयोग आहे. सर्व जाणून घेऊन कर्म करा, असं उपनिषदामध्येही सांगितलेलं आहे. तेव्हा उद्धवजींना उपदेश करण्याचं कारण, एक तर आपल्या जवळ जो काही ज्ञानदीप आहे, हे तत्वज्ञान जे आपल्या जवळ आहे, ते जगाचं कल्याण होण्याकरता कोणाजवळ तरी ठेवायचं होतं. त्यांना पुस्तकी ज्ञानाने उद्धार होत नाही. एका दिव्याने जो दुसरा दिवा लावला जातो, नुसत्या समयीमध्ये वाती लावून ठेवल्या म्हणजे त्याने काही दिवा लागायचा नाही. तो दिवा लागला पाहिजे, मग दुसरा दिवा लागला पाहिजे. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान ज्याला झालेलं आहे, साक्षात्कार, नुसतं ज्ञान, संपूर्ण हे वासुदेव रूप आहे. वासुदेव सर्वम हे ज्ञान आहे.
जे सर्व विश्व म्हणून आहे ते सर्व हे वसुदेवाचं रूप आहे. हे प्रत्यक्ष ज्यांनी पाहिलेलं आहे विश्वरूप अर्जुनाने प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्याच्या बुद्धीचा दोष गेला, मोह गेला, अहंकार गेला, सर्व गेला. सर्व सत्ता परमेश्वराची आहे. जीव नुसता निमित्त मात्र आहे. भगवान सांगत होते त्याला, निमित्त मात्र भवसव्यसाचिन, तू नुसता निमित्त हो म्हणा. करायचं सगळं मीच केलेलं आहे, हे सगळे नाहीसे होणार आहे. पण नुसत्या शब्दामधून त्याला कळलं नाही. विश्वरूप प्रत्यक्ष दाखवलं त्याला. हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आणि मग त्याचा सगळा दोष बुद्धीतला गेला. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह कनिष्ये वचनंतर. ईश्वराची आज्ञा मला मान्य आहे. मला कर्म योग्य अयोग्य विचार करण्याचा अधिकार नाही, आणखी कारणही नाही. योग्य अयोग्य काय ज्यांनी आज्ञा केलेली आहे त्याचं काम आहे. ज्यांनी आज्ञा केलेली आहे हे कर्म करा, युद्ध करायचं कर्तव्य माझं मी करायला तयार. संशय गेला कितपातला, मोह गेला आणि भगवंताची आज्ञा पालन करायला मी तयार आहे. संहार करायचा ईश्वराची आज्ञा. मला पाप पुण्याचा विचार करण्याची जरूरत नाही. त्यामुळे बुद्धी निर्भय झाली, निरहंकार झाली, उत्साह निर्माण झाला आणि अर्जुनाने युद्ध केलं. उद्धवजींना उपदेश करण्याचं कारण निराळ आहे. इथं काही युद्ध करायचं नाही. परंतु असे अधिकारी जीवात्मे ही जगामध्ये आहे. अनेक जन्म साधनांचा अभ्यास ज्यांचा अगदी दक्षतेने चाललेला आहे. आपला उद्धार व्हावा, आपलं कल्याण व्हावं, आपली बुद्धी शुद्ध व्हावी आणि त्या बुद्धीला परमेश्वराचं स्वरूप दिसावं, समजावं, अशी तळमळ धारण करून साधनांचा अभ्यास जन्म जन्म करणारे असे महात्मे आहे. त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना प्रत्यक्ष आणखी ईश्वर स्वरूपाचं ज्ञान करून देणं, ही जबाबदारी सांभाळणारा एक उद्धव तेवढा त्यांच्या डोळ्यासमोर आलेला आहे. त्यामुळे जाताना त्याला सर्व ज्ञान दिलेलं आहे. आणखी बद्रीनारायणामध्ये जाऊन राहायला सांगितलं. बद्रिकाश्रमामध्ये जाऊन राहा. आणखी तू आपलं याचं चिंतन कर. कोणी भेटला तर त्याला हे ज्ञान दे. ही ज्ञान परंपरा अखंड राहावी ही काळजी आहे देवाला. भक्तांना कोणीतरी आधार पाहिजे. भगवान गेले जरी वैकुंठ लोकाला तरी या ठिकाणी भगवंताच्या प्रमाणे कार्य करणारा, ज्ञानोपदेश करणारा, दुसऱ्याला ज्ञानी करणारा असा एक महात्मा आहे. त्याचा आधार सर्वांना होईल. आणखी अधिकारी मंडळींचा उद्धार होईल. अशा उद्देशाने उद्धवजीला एक ज्ञानोपदेश सर्व साधने त्यांना सांगितलेली आहेत. ते मोठे अधिकारीच होते. लहानपणापासून भगवत भक्ती त्यांची अखंड चाललेली. मोठे राजनीतिज्ञ होते उद्धवजी, मंत्री होते. श्रीकृष्णांच्या राजकारणामध्ये त्यांचा मोठा अधिकार होता. प्रसंग विशेषी श्रीकृष्णाने बलरामजीने सुद्धा उद्धवजींचा सल्ला घ्यावा असा अधिकार त्यांचा. उत्तम नीतिशास्त्र, कोणत्या वेळेला कसं राजकारण करावं, काय करावं ही सगळी माहिती त्यांना होती. म्हणजे व्यवहार ज्ञानही उत्तम होतं आणि पारमार्थिक योग्यता सुद्धा त्यांची फार मोठी होती. श्रीकृष्णाने आपल्या जवळचं ज्ञान त्यांना द्यायचं, आणखी तुम्ही इथं राहा म्हणून सांगायचं. ऋषींचा शाप झालेला आहे.
तुमचं सगळं यादवांचं कुळ नामशेष होणार म्हणून ऋषींनी सांगून दिलेलं आहे. त्या शापामुळे सर्व यादव गेले. स्वतः कृष्णाने सुद्धा आपला देह सोडला. शाप, ऋषींचा शाप रामाने सोडला. पण उद्धव जरी यादव असला तरी त्याला मुद्दाम त्याने केलं. असे म्हणाले शाप सुद्धा या कारणाकरता तुला बाधणार नाही, तू राहा या ठिकाणी. म्हणून आपल्या संकल्पाने सर्व यादवातून त्याला जिवंत ठेवलं आणि हे ज्ञान त्याला देऊन. भारतामध्ये नुसतं शास्त्र निर्माण केलं नाही देवाने, शास्त्राप्रमाणे साधनाचा अभ्यास करणारी मंडळी त्यांची परंपराही आणखी त्यांनी निर्माण केली. त्यांना मार्गदर्शन करणारे महात्मेही आणखी जगामध्ये त्याच्याच आज्ञेनं कार्य करत आहे. आणि अत्यंत श्रेष्ठ शेवटची भूमिका म्हणजे स्थितप्रज्ञ भूमिकेवर गेलेले असे ज्ञानी महात्मेही जगामध्ये त्याच्या आज्ञेने ईश्वराचा कार्य करतात. ही सगळी काळजी त्यांनी घेतलेली आहे. तर याप्रमाणे कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग तीन साधना आहेत, तीन उपाय आहेत. अष्टांग योग हा अंगभूत आहे. मुख्य साधना ही तीन आहे. ज्ञानयोगाला चित्त अत्यंत स्थिर व्हावं लागतं, वैराग्य व्हावं लागतं. जनकराजाचं जे उदाहरण काल सांगितलं, आत्मविचार सुरू झालेला असताना त्याचं लक्ष या अनात्म पदार्थाकडं, जगाकडं, राजधानीकडं कुठंही नाही. इतकी मनाची एकाग्रता आहे. ऐकणारा असा भेटल्यानंतर सांगणाऱ्याला किती उत्साह वाटत असतो. ऐकणाऱ्याचं जर लक्ष नसेल, अर्जुन सुद्धा पसंत पडला नाही देवाला. गीता सांगितली तेवढ्या पुरता उत्साह निर्माण झाला, युद्ध केलं, संबंध हे आणखी पराजय झाला, कौरवांचा सगळं झालं, राज्य मिळालं. हे सगळं झाल्यानंतर मग एके दिवशी अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं, देवा तुम्ही जी त्या वेळेला गीता मला सांगितली, काय गीता ज्ञान तुमचं उत्तम आहे हो, की माझ्या मनातला सगळा आणखी दोष गेला, मला उत्साह निर्माण झाला आणि मला युद्ध करता आलं. ते गीता ज्ञान पुन्हा एकदा ऐकावं अशी माझी इच्छा आहे, मला सांगा तुम्ही. ते म्हणाले, बाबा शहाणा आहेस फार, आता काय सांगायचं. ऐकताना आणखी तुला एकाग्रतेनं अवधान देऊन ऐकायला पाहिजे ना, तर ते ज्ञान चित्तामध्ये स्थिर राहू शकेल. बाहेर चित्त आहे, कानावर नुसता शब्द पडतो आहे, त्यातला काही थोडाफार अर्थबोध होतो आहे, ते अर्धवट ज्ञान ते राहील तरी कसं बुद्धी. तेव्हा आता तुला सांगत नाही तर कसं म्हणायचं. त्यांनी आपलं निराळं सांगितलं कारण की मी सुद्धा आता सांगू शकणार नाही. त्या अवस्थेमध्ये मी होतो. योगेश्वर श्रीकृष्ण ईश्वर भावामध्ये राहून त्यांनी ती गीता ज्ञान सांगितली. श्रीकृष्ण म्हणजे एक वसुदेवाचे पुत्र, एक यादवापैकी मी आहे अशा बुद्धीने श्रीकृष्णाने गीता सांगितलेली नाही. प्रत्यक्ष ईश्वर भाव धारण करून ईश्वर रूपाने गीता सांगितलेली आहे. त्याचे पुरावे आहेत गीतेला. इमं विवस्वदे योगम प्रोक्तवान अहमव्ययम विवस्वान मनवे पराह मनुष्वाकवे ब्रवी. भगवान सांगताय, हा योग मी विवस्वान म्हणजे सूर्यनारायणाला पूर्वी सांगितला. सूर्यनारायणाने मनुला सांगितला. अशा परंपरेनं हे ज्ञान जगामध्ये आलेलं आहे असं श्रीकृष्ण बोलले. आता श्रीकृष्णाने सूर्यनारायणाला केव्हा सांगितलं, त्या अर्जुनाला संशय उत्पन्न. कथमादौ विजानीयान त्वमादौ प्रोक्तवान. सूर्यनारायणाला तुम्ही हा याचा उपदेश केला. तुम्ही तर इथं जन्माला आले, तुम्ही आम्ही बरोबर आणखी सारखं तुमचं आमचं वय आहे.
मथुरेमध्ये म्हणा किंवा कुठंतरी गोकुळामध्ये तुमचा जन्म झाला, आत्ता काहीतरी 5-50 म्हणा, काहीतरी 100 वर्ष झाली असतील, आणि सूर्यनारायण तो जगाच्या आधी आहे, त्यांना तुम्ही उपदेश केला. हो केला म्हणा. ते कसं काय? अर्जुन म्हणजे श्रीकृष्ण कोण समजतो आहे? श्रीकृष्णांचं जे हे शरीर दिसत आहे हे श्रीकृष्ण आहे. वसुदेवाचे देवकीचे पुत्र श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण म्हणजे ईश्वर रूप आहे, आणि ईश्वर जगाच्या आधी अंती अगदी त्याला काही कालाची मर्यादा नाही, ही कल्पनाच अर्जुनाला नाही. कथमेतद्विजानीयान् त्वमादौ प्रोक्तवान् इति अर्जुनाने आपली शंका प्रगट केली. तुम्ही सूर्याला उपदेश केला हे मला खरं कसं वाटावं? होय म्हणा. त्यावेळेला ते सांगताय, बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव अर्जुन तान्यहं वेद सर्वाणि नक्तुम वेत्थ परंतप. माझे कितीतरी जन्म गेलेले आहेत आणि तुझेही पुष्कळ जन्म गेलेले आहेत, ती सगळी माहिती मला आहे, तुला मात्र यातली काही माहिती नाही. तुझ्याजवळ अज्ञान आहे, स्वतःला सुद्धा तू समजू शकत नाहीस. मग माझे किती जन्म झाले, मी कसा सूर्याला उपदेश केला हे तुला कसं समज? तुझा संशय बरोबर आहे. म्हणजे इथं जे अहम पदाचा प्रयोग करताय, मी सूर्याला उपदेश केला, मी म्हणजे या श्रीकृष्णाने, इथं जे दिसताय हे रूप अर्जुनाच्या रथावर बसते, तर ते ईश्वर रूप आहे. अहम सर्वस्य प्रभवः मत्तः सर्वं प्रवर्तते. सगळं माझ्यापासून चाललेला एखाद्या जगात हा मी को, तो मी सर्वव्यापी जे ईश्वर अंतर्यामी परमेश्वर स्वरूप आहे, त्या रूपामध्ये ती गीता सांगितलेली आहे. म्हणून त्या गीतेला फार महत्व आहे. प्रत्यक्ष भगवत स्वरूपाने गीता ज्ञान बाहेर प्रगट झाले. अर्जुनाला तितकी बुद्धी नाही आहे. ज्ञान सांगणारे भेटतील, पण घेणारा पाहिजे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा